हाय हॅलो नमस्कार, मी नेहा खूप मनापासून स्वागत करते तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। आता मी आलेले आहे जेवण करण्याकरता एका प्रसिद्ध अशा ठिकाणी रोकणे मळा। चला आता जाऊयात आपण जेवण करण्याकरता। चला आता आम्ही जात आहोत आतमध्ये जेवण करण्याकरता। इथेच करायला लागते नाही, आतमध्ये काय आहे मग तिकडे हो का? मग तो इकडे बाजावरती बसण्याकरता आहे का? वाव सुंदर आहे, चिकूची कसली मस्त बाग आहे ना, सुंदर बाग आहे। मस्त आहे, झोपडा पण आहे अगदी मस्त। हो चला मग आता करूयात आपण जेवण। घेतलंय कुपन 300 पर पर्सन 300 रुपयाचं तिकीट आहे। आता आम्ही कुपन घेतलंय आणि मेनू पण खूप छान आहेत। आल्याच्या नंतर मेनू मी तुम्हाला दाखवेनच। चला आता आपण जेवण करायला जाऊया। तर आता ॲज पर मेनूप्रमाणे सगळं काही जेवण त्यांनी वाढलेलं आहे आणि आता मेनूमध्ये काय काय आहे ते आता आपण पाहूया। सेकंड आलेलं असतं, सेकंड आलेलं आहे। तर चला मी तुम्हाला सांगते मेनूमध्ये काय काय आहे। ग्रामीणप्रमाणे भाकरी आहे, भाकरीवरती मस्तपैकी लोणी आहे, भजे आहेत, त्याच्यानंतर लोणचं आहे लिंबाचा, ठेचा आहे, इथे भाजी आहे, भोपळ्याची भाजी वाटते ना मला ही, त्यानंतर पिठलं आहे ग्रामीण टाईप, पापड आहे आणि स्वीटमध्ये श्रीखंड आहे, वरण आहे, राईस परत येणार आहे, असं सर्व काही आहे। सुहासनी पाणी पिऊन सुरुवात केलेली आहे। चला आता मी पण सुरुवात करते आणि त्यानंतर परत मग इकडे असं बाजावरती बसायचं, बैलगाडीमध्ये बसायचं, झोपाळा खेळायचं। जेवण झाल्याच्या नंतर परत मग इकडचा आम्ही आनंद घेणार आहे। चला आता जेवण करूया, स्टार्ट। येस लेट स्टार्ट। तर आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही मस्तपैकी आता इथे खूप सुंदर असं इथे ना नॅचरल असं इथे गार्डन टाईप आहे, म्हणजे इथे पेरूची बाग आहे, त्याच्यानंतर परत मग इथे मिरचीची बाग आहे नाही का, आणि इथे मस्तपैकी असे बाज वगैरे टाकलेले आहेत। सगळेजण मस्त आनंद घेत आहेत। तर आमचे साहेबसुद्धा मस्तपैकी झोपलेत बाजावरती आणि तिथे जे समोरची बिल्डिंग दिसते ना त्या ठिकाणी आम्ही जेवण केलं। सुंदर आहे, तिकडे मिरचीची बाग आहे पाठीमागे। लहान मुलांसाठी खूप छान आहे इथे, लहान मुलं मस्त आनंद घेतात खेळण्याकरता। झोपाळे पण आहेत, बघू आता आम्ही थोड्या वेळ रिलॅक्स होणार आहे आणि त्याच्यानंतर परत आम्ही झोपाळ्यांवर जाणार आहे। इथे मस्तपैकी लेडीज वर्ग जे आहे ना, तर ते इथे मस्तपैकी त्यांचा फोटो सेक्शन चाललं आहे, कोण व्हिडिओ बनवते, कोण रील्स करतं आहे, छान एन्जॉयमेंट चालली आहे प्रत्येकाची। काय म्हणताय तुम्हाला? हे बघा मस्तपैकी सगळेजण 26 जानेवारी सेलिब्रेशन अशा प्रकारे आम्ही केलेलं आहे। 26 जानेवारीचं तर आता झालेली आहे फायनली संध्याकाळ आणि आता आम्ही निघतोय, कारण की आम्ही खूप वेळ बसलो होतो या ठिकाणी, हो की नाही? यांचा तर बघा कसला होता झालाय, मस्तपैकी पसरले होते, मस्तपैकी झोपले होते हे तर। आणि अजूनसुद्धा काही पब्लिक आहेत, बरेचसे पब्लिक गेलेले आहेत। खूप छान वाटलं आम्हाला। आम्ही ऑलमोस्ट 2 वाजल्यापासून ते 5:30-6 वाजत आलेत आत्ता, अजूनपर्यंत होतो। आता आम्ही जाणार आहे, त्यानंतर मस्तपैकी चहा घेणार आहे आणि जाणार आहे घरी। अजूनसुद्धा काही लोक आहेत मस्तपैकी, अजूनसुद्धा आराम करता येते। छान वाटलं पण आम्हाला सुद्धा, ग्रामीण टाईप एक प्रकारचं लाईफ इथे आम्हाला पाहावयास मिळाली, खूप सुंदर वाटलं। कारण की पूर्णपणे चिकूची बाग आहे, इथे शेवग्याचं आहे वाटतं ना, काय इथे आपण ते राईसमध्ये टाकतो ते ना, शेंगा। यस खूप छान वाटलं। चला बाज रिकामे झाले सगळे, इथे शेकोटी केली वाटतं ना थंडीची, गौऱ्या वगैरे आहे, सरपण पण ठेवले इकडे या साईडला। हां का? ते जे समोर हॉटेल आहे ना तिथं आम्ही जेवण केलं होतं आणि आता तिथेच चहा पण घेणार आहे आणि जाणार आहे। बघा मस्त चिक्कू लागलात। चला आता मस्तपैकी चहा घेऊयात आणि जाऊयात। अशा प्रकारे आज आमचा 26 जानेवारी सेलिब्रेट झालेला आहे दिवस। चलो बसल्यात आम्ही चहा घेण्याकरता, येतोय चहा।
सगळं रिकामं झालं आहे, कोणीच नाही आहे आता. कारण की साहजिक आहे, 6 वाजत आले आहेत ना, त्याच्यामुळे बरेचसे लोक गेले, खूप लांबून लांबून आलेले असतात त्याच्यामुळे. तर आता इथे कसं माहिती आहे का, 300 रुपयामध्ये सगळे मेनू होते आणि त्याच्यामध्येच इन्क्लूड चहा पण आहे. असं येतो, चहा आता ऑर्डर केला. चला आता चहा घेतल्याच्यानंतर बोलते मी तुमच्याशी, चहाची टेस्ट सांगते कशी. चला आम्ही आता फायनली निघतोय. खूप सुंदर असं तुळशीचं वृंदावन आहे, छान त्याचं तुळशीचं वृंदावन आहे. काय करता? तुळशी माता की जय. तर बघा आता सुहास आलेले आहेत आनंदवन गोखलेमाळा येथे आणि त्यांचं अतिशय सुंदररित्या जेवण झालेलं आहे आणि त्यांचं चालू आहे आता फोटो सेक्शन. चला आता त्यांचा पण फोटो काढूयात. खिचिक. अगं तुला खूप छान ड्रेस आणलाय, दाखव ड्रेस तिचा, दाखव ना. काय करायला लागलीस तिकडे? म्हणा, हे बघ ड्रेस आणलाय तुझ्यासाठी, हे बघ. ये आवडला का तुला ड्रेस? ये बघ ना ड्रेस, हे बघ, हे बघ मिलिटरी मॅनचा ड्रेस आणलाय तुला 26 जानेवारीचा छान पैकी. चला आता आमच्या मनाला सुंदर असा ड्रेस आणलेला आहे, तो घालायचा आता. चला, आमच्या मनाला खूप थंडी वाजते ना, थंडीची, त्याच्यामुळे छान पैकी ड्रेस आणलाय 26 जानेवारीचा. ये थांब ना म्हणा, किती घाई करतेस घालायची. अरे वा वा वा, मिलिटरी मॅन. ये आमच्या मावडा दिसायला लागला आता. वाव, किती सुंदर दिसतंय, खतरनाक. हे हे मिलिटरी मॅन ह्याला म्हणतात. कसलं भारी दिसते मिलिटरी मॅन आमचं. रुबाब आमच्या मनाचा. हे थाटात बसलं ग माझं गोंडू मावणू. ड्रेस बघा आमच्या मनाचा, मिलिटरी मॅन ड्रेस. कसा वाटला? काय तिला कसली भारी दिसतीये, हे खतरनाक. चला आता बेल्ट म्हणा. यस म्हणा. इकडे 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 कॅन्डी आणली, कॅन्डी कॅन्डी आणली कसली भारी. चला आता कॅन्डी खायची म्हणा. प्रॅक्टिस करते का काय तू चालून? आवडला ना म्हणा तुला ड्रेस? काढायचं ट्राय करते. हे बघ म्हणू, हे बघ कॅन्डी आणली कसली भारी. तिला वास आला. खायचं, खूप भारी लागते कॅन्डी, खा. आवडली वाटते तुला कॅन्डी? खावा. खा ना म्हणा, संपवून टाक सगळं, संपव पटपट. बघा कसली कॅन्डी तिला आवडली, मस्त चावून चावून खाते, अगदी कागदाला पण सोडून नाही खायचं. हा ना मावडू, जा खा 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 खा. हे जे आणलेलं ना आम्ही आता ते प्युअर पेटचं आहे कॅडबरी. कॅडबरी मीन्स त्याच्यामध्ये सर्व मिक्सिंग आहे ते कॅडबरी टाईप आणि ते कॅटला फार आवडतं. हा ना, प्युअर पेट कंपनीचा आहे. कसलं भारी खाती बघा.
आणि कमेंटमध्ये सांगा तिचा ड्रेस तुम्हाला आवडला का. ओय काय फिरून फिरून खातेस का काय. खा सगळं संपून टाक थोडंच राहिलंय. कसलं भारी खातीये. कमांडो कम हियर. ओके व्हेरी गुड कमांडो. अरे वाह काय रुबाब आहे आमच्या कमांडोचा. ओय म्हणा काय दिकराय तू शेट. वा थाटात चालते आमचं शेट. सो चला आता या ब्लॉगला मी इथेच एंड करते. तर ब्लॉग एंड करण्याच्या आधी इथे बघा मनाचं चाललेलं आहे जेवण आणि तिच्यासमोर इथे आम्ही डब्बाच तिचा जेवणाचा ओपन करून ठेवला आहे. तर ती त्याच्यामध्ये बसून खात बसली. बघू आता कुठेपर्यंत खात बसते किती वेळ खात बसते ती. तर चला भेटूयात आपण लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.